नमस्कार, मी स्वप्नाली. आपल्या या होममेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज आपण स्त्रियांच्या आरोग्यासाठी किंबहुना प्रत्येकाच्याच आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर अशी जवसाची चटणी कशी बनवायची ती पाहणार आहोत. आरोग्याच्या दृष्टीने ही चटणी गुणकारी आहेच, केसांच्याही आरोग्यासाठी ही चटणी खूपच उपयुक्त आहे. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. ही रेसिपी बनवण्यासाठी 1.5 कप इथे मी जवस घेतलेले आहेत. वजनी म्हणलं तर 200 ग्राम हे जवस आहेत. आपल्याला सर्वात आधी हे जवस ताटामध्ये घेऊन स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत. यामध्ये कोणताही खडा किंवा कसपट असेल तर ते बाहेर काढून घ्यायचे. हे जवस अशा पद्धतीने दिसतात. हे जवस आता आपण ताटामध्ये बाजूला ठेवून देऊयात. गॅसवरती पॅन गरम करायला ठेवूयात. सर्वात आधी आपल्याला हे जवस जे आपण निवडून ठेवलेत ते पॅनमध्ये घालून भाजून घ्यायचे. सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा आणि पॅन आपला गरम करून घ्यायचा. पॅन चांगला गरम झाला की गॅस मंद करायचा आणि जवस यामध्ये घालून घ्यायचे आणि सतत हलवत आपल्याला एकसारखे हे जवस भाजून घ्यायचे. जवस भाजत असताना नेहमी हलवत राहायचं, म्हणजे ते जवस एकसारखे भाजले जातात, कुठेही करपले जात नाहीत. आणि एकसारखे जर जवस छान भाजले गेले तर चटणीची चव खूप छान लागते. जवसाची चटणी 2 ते 3 महिने आरामशीर डब्यामध्ये टिकते. त्यासाठी जवस नेहमी छान भाजून घ्यायचे, म्हणजे यामध्ये जाळी तयार होत नाही. जर जवस चांगले भाजले गेले नाही तर लगेच यामध्ये जाळी तयार होते आणि चटणी खराब होते. त्यासाठी गॅस मंद ठेवून सतत हलवत कुरकुरीत जवस होईपर्यंत भाजून घ्यायचे. अजिबात कुठेही करपवून द्यायचे नाहीत. आणि जवस भाजले हे कसं समजायचं तर जवस भाजले हे समजण्यासाठी जवसाचा कलर संपूर्णपणे बदलला जातो. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. आधी जवस दिसताना कसे दिसत होते आणि आता कसे दिसत आहेत ते तुम्ही पाहू शकता. आता यातील 2-3 जवसाचे जे कण आहेत ते तोंडामध्ये टाकून पाहायचं. दाताने जर जवस कुरकुरीत असे लागले आणि टाळ्याला अजिबात चिकटत नसले तर समजायचं जवस छान असे भाजले गेलेले आहेत. आता गॅस बंद करायचा आणि भाजलेले जवस आहेत ते ताटामध्ये काढून घेऊयात. ही जवसाची चटणी करत असताना ही टिप नेहमी लक्षात ठेवा. तोंडामध्ये टाकता क्षणी जर जवस कुरकुरीत दाताखाली चावले गेले तर जवस छान असे भाजले गेले समजायचं. जर तोंडामध्ये टाकल्यानंतर असं चिकटसर जर जवस लागले गेले तर समजायचं जवस अजून आपले कच्चेच आहेत, अजून थोडा वेळ भाजावे लागतील. आता पुन्हा आपल्याला पॅन गॅसवरती गरम करायला ठेवायचं आहे आणि यामध्ये 2 चमचे निवडून घेतलेले धने आहेत ते घालून घ्यायचे. आता हे धने भाजत असतानाही आपल्याला गॅस मंदच ठेवायचे आणि एकसारखे धने हलवून घ्यायचे. एकसारखे खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे. थोड्या वेळातच धने छान असे भाजले जातात. आता धने छान भाजले गेलेले आहेत. आता आपण यामध्ये बाकीचे पदार्थ ॲड करून घेऊयात. सर्वात आधी अर्धा चमचा जिरे आपण यामध्ये घालून घ्यायचे आहेत. धन्यासोबत जिऱ्याचं कॉम्बिनेशन चवीला खूप छान लागतं. आता यामध्येच आपल्याला अर्धा चमचा पांढरे तीळ घालून घ्यायचे आहेत. पांढरे तीळ ऑप्शनल आहेत, तुम्ही नाही घातलं तरी चालेल. तीळ ही आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असे मानले जातात. त्यासाठी आपण थोड्या प्रमाणात तिळाचाही यामध्ये वापर केलेला आहे. आता हे तीळ खमंग होईपर्यंत आपल्याला या धन्यासोबत भाजून घ्यायचं आहे. याचा छान सुगंध येईल इथपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. एकसारखे भाजले गेले आणि एकसारखं हलवलं गेले तर अजिबात कुठेही करपले जात नाही. त्यासाठी सतत हलवत आपल्याला संपूर्ण पदार्थ भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही बघा, धन्याला छान असा डाग पडायला सुरुवात झालेला आहे आणि तीळ ही छान तांबूस असे झालेले आहेत. आता आपण हे ताटामध्ये बाजूला काढून घेऊयात. ज्या ताटामध्ये जवस काढले होते त्याच ताटामध्ये आपण हे धने, तीळ आणि जिरे तेही काढून घेऊयात. आता हे संपूर्णपणे आपल्याला थंड करायसाठी बाजूला ठेवून द्यायचे. आता गॅसवरती मी पुन्हा हाच पॅन ठेवून घेतलेला आहे. पॅनमध्ये मी अर्धा ते पाऊण कप सुक्या नारळाचा किस आहे तो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. याने ही चटणीची चव खूप छान लागते. यामध्येच आपण थोड्या प्रमाणात कढीपत्त्याची पाने घालून घेऊयात. हा देशी कढीपत्ता असल्यामुळे याचा सुगंध खूप छान येतो, त्यामुळे मी थोड्या प्रमाणातच हा कढीपत्ता यामध्ये घालून घेतलेला आहे. आता हे खोबरंही आपल्याला सतत हलवत तांबूस रंगाचं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. खोबरंही भाजलेलं कसं समजायचं तर हातामध्ये घेतल्यानंतर लगेच याचा चुरा होतो. समजायचं खोबरंही आपलं छान भाजलं गेलेलं आहे. लगेच गॅस बंद करायचा आणि भाजलेलं खोबरं आहे थोडा वेळ असंच पॅनमध्ये हलवत राहायचं. पॅन गरम असल्यामुळे खोबरं अधिकच कुरकुरीत होतं. आता आपण यामध्ये 2 गड्डी लसूण सोलून घेतलाय तो यामध्ये घालून घ्यायचा. इथे मी मोठ्या लसणाचा वापर केलेला आहे.
जवळजवळ 10 ते 15 या लसणाच्या पाकळ्या आहेत. तुम्ही हवं तर लहान आकाराचं जर लसूण वापरत असाल तर 20 ते 25 पाकळ्या यामध्ये घालून घ्या. लसूण मी सोलून वापरलेला आहे. तुम्ही न सोलता लसूण वापरला तरी चालेल. चटणीमध्ये न सोलता लसूण घातला तरीही तो छान लागतो. आता आपण हे भाजलेले मसाले ते एका ताटामध्ये काढून घेऊयात. सुकं खोबरं, लसूण आणि कढीपत्ता आहे हा ताटामध्ये काढून घ्यायचा. आणि जे जवस आपण भाजले होते ते आणि हे सुकं खोबरं जे आपण भाजून ठेवले ते संपूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे. साधारण 10 मिनिट आपण असंच बाजूला ठेवून द्यायचं. 10 मिनिटानंतर बघा हे छान थंड होतं. खोबरंही आपलं छान असं थंड झालेलं आहे. हातात घेता क्षणी चुरा होतोय. आता हे दोन्ही आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात. आणि एक सुकलेलं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. अजिबात मिक्सरचं भांडं ओलं नसावं. यामध्ये आपण हे भाजलेले जवस आणि भाजलेले सुकं खोबरं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. हे संपूर्ण जे आपण जिन्नस यामध्ये घालून घेतले होते ते आपल्याला संपूर्ण एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहेत. नाहीतर काय होतं, मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ज्यावेळेस हे मसाले बारीक करून घेतो त्यावेळेस एकाच ठिकाणी मसाले संपूर्ण लागले जातात. त्यासाठी आपण सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये एकसारखे हलवून घ्यायचे म्हणजे चटणीला एकसारखी टेस्ट येते. आता यामध्ये आपण बाकीचे मसाले ॲड करून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला चटणी अधिक तिखट बनवायची असेल तर तुम्ही जो आपण कांदा लसूण मसाल्यामध्ये पावडर वापरतो ती तुम्ही घालू शकता. पण त्याने चटणी झणझणते आणि खूप तिखट लागते. त्यासाठी ते आपण काय करायचं, ती पावडर न वापरता काश्मीरी लाल तिखट असतं ते कमी तिखट असतं आणि याचा रंगही खूप छान येतो. त्यासाठी आपण काश्मीरी लाल तिखट वापरायची. इथे मी 1 मोठा चमचा यामध्ये हे लाल तिखट घालून घेतलेला आहे. अर्धा ते पाऊण चमचा सैंधव मीठ घेतले ते घालून घ्यायचं. सैंधव मीठ चवीला चटपटीत लागतं. त्यासाठी चटणी बनवत असताना सैंधव मिठाचाच वापर करायचा म्हणजे चटणीची टेस्ट अधिकच छान लागते. हेही आपण चमच्याने एकसारखं यामध्ये मिक्स करून घेऊयात. आता आपल्याला मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आहे. मिक्सर चालू बंद करत आपल्याला अगदी ओबडधोबड अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे. अगदीच याची पावडर न बनवायची नाहीतर चवीला चटणी चांगली लागत नाही. अशा पद्धतीने बघा रवाळ अशी ही चटणी आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. आता ही चटणी आपण थोडा वेळ वाफ जाण्यासाठी बाजूला ठेवून द्यायची. नंतर हवाबंद डब्यामध्ये ठेवून 2 ते 3 महिने आरामशीर ही चटणी खाऊ शकता. तयार झालेली चटणी तुम्ही भाकरी, चपाती, भात, बाजरीची भाकरी, रोटी कशासोबतही खा, चवीला खूप छान लागते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. असंच धन्यवाद.